हॅलो हाय गाईज. हे म्हणत असताना कुठं चालली रात्रीची आणि हे दाजीला घेऊन, पण दाजीला नेणार नाही. आणि दाजीला मी अचानक सांगितले की मी कुठं चालले म्हणून. ही रात्रीची वेळ आहे, जवळ साधारण 11 वाजलेलेत. मला ते सोडायला आलेत. ही आमची छोटीशी मिनी बस, सगळा फ्रेंड सर्कल. आणि हे खूप मस्ती मजा करायला. तुम्हाला पण मी सांगणार नाही, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा की मी कुठं चालले, कशी चालले, सांगते तुम्हाला लवकरच. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. माझे चॅनल नवीन असेल तर लाईक कमेंट करा. त्यानंतर हा एक गाण्याचा आवाज आहे. हे गाण्याचा आवाज मी घेतला नाही, सगळे डान्स करतात. खूप एन्जॉय चालू आहे, खूप मोठा आवाज आहे गाण्याचा. आता मी सकाळी उतरले, तरी पण नाही सांगणार मी कुठं चालले. माझ्या फ्रेंड उतरू द्या अगोदर सगळ्या. हे सगळ्या उतरायल्यात. सकाळचं साधारण 6चा टाईम आहे हा. एकदम पाट उतरलोत आम्ही. रात्री इथं 4ला चालतो, पण जंगल असल्यामुळं आम्हाला मधात एंट्री दिली नाही, म्हणून आम्ही 1 घंटा बाहेरच थांबलो बसमध्ये. आणि त्याच्यानंतर सकाळी सगळे उतरलोत आम्ही. हे अजून बाकीचं थोड्या उतरायच्या. वेट थोड्या वेळ, कारण मी सांगणार नाही लवकर कुठे आहे मी म्हणून, कोणत्या ठिकाणी. हे बघा किती रम्य निसर्ग वातावरण आहे. खूप पाऊस आहे. सकाळी 6 वाजलेले. हे बघा हे धबधबा, नाही धबधबा नाही, तळ. हे खूप सुंदर तळ आहे. किती छान वाटायले. हे बघा. आम्ही आता जाऊ द्या, मला पण म्हणजे सांगावंच वाटायला की मी कुठं आले. तोपर्यंत तुम्ही बघून घ्या. निसर्गरम्य वातावरण, छान पाणी, तलाव, किती सुंदर वाटायला. आणि एवढं शांत वाटायला इथं. सकाळचे साधारण 7-6 वाजलेत. आम्ही खूप लवकर आलो होतो. आधी तुम्ही डोंगर निसर्ग बघून घ्या. गेस करा की तुम्ही हे ठिकाण बघितलं असेल किंवा तुम्हाला माहिती असेल हे की हे काय आहे म्हणून. हे आहे भंडारदरा. त्या ठिकाणी आलेलो. बघा किती सुंदर आणि किती कळसुबाई शिखर च हे आपलं धबधबा वगैरे आहे. खूप छान दिसायले. हे बघा पाणी, असलं आवाज येत होता ह्या पाण्याचा. आणि धूर बघा ना कसा येतोय, जसं नाही का आपलं बर्फातून काढल्यावर कसं पाण्याचं धूर बाष्प हे झालेलं असतं, तसं वाटतं. हे बघा. आणि एवढा आवाज होता की खूप आवाज होता या पाण्याला. किती बघा ना किती सुंदर दिसायले ते पाणी. निसर्गाचं म्हणजे एक नाही का, एक वेगळंच असतं हे वातावरण. शांतता, एवढं प्रसन्न हिरवगार, दऱ्या डोंगर. खरंच इथं नाही का एकदम पाहण्यासारखं ठिकाण आहे. तुम्ही इथे आला नसाल तर खरंच नक्की या ह्या ठिकाणी. हे आई थांबा देवीचं, हे आई घोरपदर देवी बोटिंग फॉल हे आहे. ते हे बघा किती सुंदर आहे. इथं हिरवगार तलाव. मला तेवढा आनंद झाला की एवढ्या ठिकाणी आपण आलो. तर आपण नाही का घरात राहून खूप काम करून हे खूप हे झालेलं असतं, म्हणून नाही का खरं अशा ठिकाणी एकदा विजिट करायला पाहिजे. तुम्ही नसाल आल तर नक्की इथं विजिट द्या. आणि ह्याला छोटं आपलं ऑस्ट्रेलिया पण असं म्हणतात, मराठवाड्यातलं. हे बघा कसं डोंगर नाही का चक्क ते आभाळाला चिटकल्यासारखे दिसायलेत. मी हे गाडीतून शूट केलेले. किती सुंदर, एवढं सुंदर वाटायले ना की मन असं प्रसन्न होऊन चालले की निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आपल्याला बघून. हे एक तलाव आहे. इथं बोटिंग खूप होत्या. सगळे गेले बोटिंग करायला, पण मी काय गेले नाही. मला खूप पाण्याची भीती वाटते. मी लांबून बघत होते, त्यांचे व्हिडिओ शूट करत होते. हे निसर्गाचा पण व्हिडिओ शूट करत होते, कारण मला इथं खूप म्हणजे नाही का एकदमच आवडले. एवढं छान वाटत होतं. आणि सगळ्या मैत्रिणी, माझं कसं अचानक ठरलं, मला जायचं पण नव्हतं, पण अचानक गेले मी चल म्हणल्यानंतर. आणि हे पाणी अगोदर बघून घ्या तुम्ही. डोळ्याला असं बघून नाही का त्रास पण वाटते, आणि मला विशेष म्हणजे भीती पण वाटते. चला आता आपण पुढं चाललो नेक्स्ट. मला काय इथलं ठिकाण माहिती नाही, मी पण फर्स्ट टाईमच आले, त्याच्यामुळे मला इथं जास्त काय माहिती नाही. फक्त मी व्हिडिओ बनवत होते छान. हे बघा कसलं निसर्ग भारी दिसायला आहे. खरंच लय सुंदर वाटायले बरं. सगळीकडे हिरवं, पाऊस, हवा, पाणी. इथे जास्त प्रमाणात पाऊस खूप पडतो. आमच्या तिकडं काय फोन केला होता एक, थोडं नेटवर्क तर बिलकुलच नसतं इथं. तिकडं पाऊस नव्हता, इकडं खूप पाऊस होता. 5-10 म्हणजे थोडा वेळ थांबला होता, तरी पण मी छत्री घालून व्हिडिओ बनवले. चला आता आपल्याला मध्ये जायचे. मध्ये एक
सुंदर धबधबा आहे, तिथं जाऊ आपण बघायला. वसुंधरा धबधबा म्हणून आहे, तिथं जायचे. तर इथं मी पाण्याचा तोपर्यंत खूप आनंद घेत होते. हे बघा डोंगर, पाणी एवढं सुंदर, खरंच एवढं भारी वाटते ना निसर्गाच्या आपण ह्याच्यामध्ये आल्यानंतर. वर्षातून एकदा तरी नाही का विजिट करायला पाहिजे ह्या ठिकाणी, अशा निसर्गाच्या रम्य वातावरण. आपल्या इथं आपलं प्रदूषण, हे गाड्यांचा आवाज वगैरे कलकल, तसा इथं काहीच नाही. सगळं पक्ष्यांचा किलबिल, शांतता, पाण्याचा आवाज ऐकायला लय बरं वाटतं. आणि हा सगळा विशेष म्हणजे नवीन ग्रुप आहे. मी नवीन ग्रुपला जॉईन झाले. माझ्यातल्या ह्याच्यात एक पण फ्रेंड नव्हती, पण इथं ह्या सगळ्याजणी खूप छान मला मैत्रिणी भेटल्या. कारण जी माझी मैत्रीण येणार होती तिचं अचानक ऐन टायमाला कॅन्सल झालं, म्हणून मी नवीन ग्रुपला जॉईन झाले. त्यांनी पण मला खूप छान सांभाळून घेतले. हे बघा सगळ्या नवीन मैत्रिणी झाल्यात माझ्या. तुम्हाला अजून पुढं दाखवतेच. तोपर्यंत तुम्ही हे धबधबा, हे निसर्गरम्य वातावरण बघून घ्या. किती छान वाटायले, किती छान पाणी वाहते. खरंच खूप मन प्रसन्न होऊन जाणारं क्षण किंवा दृश्य मनाला असे भावणारे दृश्य ते. मला असे शब्द छान लिहिले त्या निसर्गाच्या वातावरणातून की मला ते शब्दाचं कधी हे पण नव्हतं बोलण्याचं. पण हे बघा किती सुंदर, खरंच तुम्हाला पण बघून शब्द असे छान आठवायलेत ना निसर्गाच्या सान्निध्यात येऊन. हे बघा किती छान वाटायले. खूप सुंदर धबधबा पडतोय. मला हा धबधबा खरंच खूप आवडला. वसुंधरा धबधबा म्हणे हा. आम्ही केवढं फिरलो, तेवढं पाणी खेळलं. हे बघा इथं मी प्रत्येकाला म्हणायची हे घ्या माझा व्हिडिओ बनवा, कारण नाही का खरंच खूप छान होतं. मला पाण्याची तर भीती पण वाटते, तरी पण व्हिडिओ बनवण्यासाठी मी थोडं पाण्यात भिजले, उतरले खाली. आणि जंगल तर बघा ना किती मोठं होतं इथं. म्हणजे शक्यतो हा पण वसुंधरा हे तिथून बघितल्यानंतर आम्ही आलो. ते एक महादेवाचं मंदिर आहे, 11 वर्ष ऐतिहासिक मंदिर आहे. ते मंदिर पण खूप सुंदर होतं. आणि पाऊस तर खूप येत होता. मी एकटीच गेले, दर्शन घेऊन आले, कारण पाऊस खूप जास्त होता. त्याच्यामुळे आम्ही कुणी बसमधले उतरलोच नाही. तुम्हाला दिसू शकत असेल की पाऊस आजूबाजूला पडते. आणि मंदिराची बांधणूक बघा ना कसली सुंदर आहे. खूप छान वाटत होतं ते पूर्ण ह्याच्यामध्ये. तिथून पुढं आम्ही आलो नेकलेस हा फॉल बघायला. तिथं फक्त मी एवढं वगैरे बनवले. हे बघा किती छान वाटते इथं पण. आणि आता खूप पाऊस जास्त होता आणि 6 वाजून गेले होते रात्रीचे. आम्हाला काही पुढे जाणं शक्यच नव्हतं, म्हणून आम्ही वापसीच्या रिटर्न प्रवासाला फिरलोत. कारण आमच्यासोबत छोटे छोटे मुलं पण होते. अंधार होईल म्हणून आम्ही घरी जायला निघालोत. हे बघा आता, कारण पुढं शक्यच नव्हतं, कारण पाऊसच खूप जास्त असल्यामुळं. आम्ही बरेचसे 2-4 बघितले दिवसभरातून, आणि एका सगळ्या ह्याच्यामध्ये हे करून पुढं जायचं ठरवलं. हे बघा किती पाऊस होता आणि धुके तर कसलं छान पडलेलं होतं. रात्र होईल म्हणून पुढं नाही म्हणलं जायचं. तुम्हाला पण व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक कमेंट करा, शेअर